निदान आता तरी खरं बोला मॅडम। ए तू गप्प बसा मयुरी। तू तिचं ऐकू नकोस। तू काय माझ्या राजवीरचे कान भरतेस? तुला काय माहित नसताना ना, शांत राहा तू। सगळं माहितीये मला। राजवीर सर भारतात आल्यावर त्यांच्यावर होणाऱ्या पहिल्या हल्ल्यापासून ते तुमच्या सांगण्यावरून त्यांच्या अंगावर गाडी घालेपर्यंत सगळं माहितीये मला। आणि एवढंच नाही, पेढीवर तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी करत होतात ना, त्या सगळ्याची साक्षीदार मी स्वतः आहे। मम्मा काय बोलताय ते सगळे? तू खरंच ब्रोला मारणार होतीस का? नाही बेटा, नाही, खरंच नाही। हो, राजवीर, माझ्या वयाचा नात्याचा मान न राखता माझ्या अंगावर हात टाकणं, येता जाता माझा हात पिरगळणं, माझ्या गळ्याला हात घालून नरड दाबणं, आपला राग दाखवण्यासाठी माझ्या तोंडामध्ये गरम पदार्थ टाकणं, हे सगळं जर ती करू शकते तर तुझा जीव घेणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये। खोटं बोलताय। पापी आहे मी, खूप मोठी पापी आहे। अजून चूक झाली माझ्याकडून। मला माफ कर, खरंच मला तुझ्या मम्माला माफ कर। ऐक ना माझं, मला कळत नाही मी कसं हे केलं। मी खूप वाईट कामं केली, पण आता मला पश्चाताप होतोय। मला माफ कर। ऐक ना, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय की मला पैसा हवाय, मला प्रॉपर्टी हवी आहे, मला दागिने हवे आहेत, मला बेडी हवी आहे? नाही, मला काही नकोय, मला काही नकोय। मला काही नकोय, मला फक्त माझ्या राजवीरची माफी हवी। राजवीर, तू मला कुठेही ठेव, तू मला इकडे असं कोपऱ्यात ठेवून दे, असं नोकरासारखं असं कोपऱ्यात पडून राहीन मी। तू देशील ते मी खाईन, तू नाही दिलं तर मी उपाशी राहीन। तू सांगशील ते मी काम करीन, मी काही करायला तयार होईन। मला बाकी काही नकोय राजवीर, पैसा हडका सोनं नाणं काही नकोय, मला फक्त तुझी माफी हवी, तुझं प्रेम। मला माझ्या राजवीरची माफी हवी, राजवीर, माझ्याकडे बघ बाळा, तुझी मम्मा, ही तुझी मम्मा आहे, बघ इकडे बघ ना राजवीर। तुझी खरी आई गेल्यानंतर मीच तुझा सांभाळ केला ना, तुझ्या या मम्मानेच तुझं सगळं सांभाळ केलं। तुला काय हवं नको ते बघितलं, मी माझ्या गॅरीकडे पण लक्ष नाही दिलं। मी तुझी मम्मा आहे, तू माझं सगळं ऐकायचंस ना? हा, मी चुकले रे, मला माफ कर राजवीर, मला माफ कर राजवीर, मला माफ कर, ते चुकले, मला माफ कर। नाही सर, सर प्लीज यांच्या बोलण्यामध्ये फसू नका। नाही मयुरी, राजवीर तिचं ऐकू नको। मग तुझी मम्मा तुझ्या मम्माकडे नाही, हे रडणं सुद्धा ढोंगाचाच प्रकार आहे। आई नाही, तुम्ही बोलू नका। आईकडे लक्ष देऊ नको, मम्माकडे बघ, मम्मा। आज आपल्याला आपल्या मम्माचा खरा चेहरा कळला। नाही ना,
ब्रो, हिने जर तुला मारण्याचा प्लॅन केला असेल ना, हिला पोलिसांच्या ताब्यात दे. मला तर ना हिला मम्मा म्हणायची पण लाज वाटते. मी तुझी मम्मा मला माफ केलंही असतं मी तुला मम्मा, पण तू जर फक्त मला मारण्याचा प्रयत्न केला असतास तर माझ्या बाबांनाही मारलंस, ते 4 पैशांसाठी. तुझ्या या गुन्ह्याला मी कधीच माफ नाही करू शकणार मम्मा, कधीच नाही. ऑफिसर्स, घेऊन जा यांना. कॉन्स्टेबल, ताब्यात घ्या यांना. राजवीर ऐक ना, मला माफ कर. फक्त तूच माफ करू शकतो राजवीर. ऐक ना, मला माफ कर. राजवीर माफ कर मला. चला घेऊन. राजवीर मी चुकले. राजवीर मला माफ कर. ऐक, मला माफ कर. राजवीर कुठे असेल? राजवीर जिवंत आहे तर तो घरी का नाही आला? तो घरी यायला हवा ना. सगळ्यात आधी तो घरी येणार. तो कधीही घरी येऊ शकतो, पण तो आला का नाही? कुठे असेल? आर्यनला फोन लावतो. फोनवर आर्यनचा फोन स्विच ऑफ का? आर्यन माझ्याशी डबल गेम तर खेळत नसेल ना. म्हणजे मला मेसेज करतोय की मी राजवीरचा बंदोबस्त करतो आणि तिकडे राजवीरशी जाऊन हात मिळवणी करायची. हा यामिनी, हा आर्यन पण लबाड आहे. तो असंच करत असेल. राजवीर आता कुठे असेल? राजवीर घरी नाही तर मग तो कोणाला भेटायला जाणार? मयुरीला. राजवीर रणशिंगेंकडे, रणशिंगेंच्या चाळीत. राजवीर सर आले म्हणजे ते असं झालंय माहितीये का की तू लैला, ते मजनू, तू हीर, ते रांझा, तू जुलिएट, ते रोमियो, तू बबन, ते शेवंता, नाही ते बनता, तू संता, शेवंता. अरे बाप रे मयूर, काय होतंय? जाऊ दे, कोणी पण काही पण असू देत, पण मला खूप भारी वाटतंय. मला एवढं छान वाटतं तुझ्यासाठी, मी तुला सांगूच नाही शकत. मला किती 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 छान वाटतंय मयूर. ब्युटी. सर पाणी. हा, मी पाणी घेऊन येते. ब्युटी,
मी पाणी आणायला जाते, बाहेरून कडी लावून जाते, पण तू आतनं मोठ्याने बोलू नकोस प्लीज. पण कोणाला कळतं का म्हणे राजवीर सर इथे येते? हा मी सांगते ना तुला. थोडं एक मी आले लगेच. हा राजवीर सर बरे आहात ना? काय राजवीर सर, आता कसं वाटतं विचारल्यावरती ना असं गारगार वाटतंय असं म्हणायचं. जाऊ दे, तुम्हाला बरं वाटतंय ना? पण राजवीर सर, अहो ते तुम्ही सांगा ना काय झालं होतं. म्हणजे तुम्ही मंदिरामधून गेलात ते आमच्या समोरच गेलात, पण त्याच्यानंतर म्हणे आलाच नाही, तुम्ही गायबच झालात. नक्की काय झालं होतं? म्हणजे तुम्हाला कोणी किडनॅप वगैरे केलं होतं का? आणि तुम्हाला त्यांनी मारलं का भरपूर? मग काय झालं सांगा ना तुम्ही जरा. पाणी 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 हो पाणी आणते, मयू आणते पाणी. मला सांगा ना. आणि तुम्हाला हे 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 हो लागलंय ना हे भरपूर तुम्हाला? बापरे, अहो किती लागलंय ते? तुम्हाला काही औषध, तुम्हाला त्रास होतोय का भरपूर? हो हो, पाणी मिस मयुरी पाणी आणायला गेल्यात ना? आणते पाणी आणते. मयू दोन मिनिटं थांबा. मी शांत बसते, मी काही बोलत नाही. बरं वाटेल तुम्हाला. मॅम तुम्ही, मी पण तेच विचारत होतो, अचानक कशा आलात आणि तेवढं तू आली. जेव्हापासून तू घराबाहेर पडलीस तेव्हापासून माझ्या मनात फक्त तुझाच विचार, तुझीच काळजी बेटा. की म्हणजे मला राहुलच नाही, एकच विचार मनात सारखा सारखा येत होता की यामिनी तू असं का वागली असशील मयुरीशी? काय इतकं वाईट बोलले असेल मी तुला? मग म्हटलं नाही, ह्याचा फक्त एकच उपाय की मयुरीला भेटायला जायचं, तिला भेटून तिची माफी मागायची. मयुरी बेटा, म्हणून मी इकडे आले. सॉरी, मला खरंच माफ करतो, खरंच माफ कर. हा माहो काय बोलताय तुम्ही? प्लीज माफी नका ना मागू. नाही, माफी मागणं गरजेचं आहे. एक आई म्हणून राजवीर गेल्यानंतर ना असा धक्का बसलाय मला, मोठा धक्का. आबा मी काय बोलते, काय करते, कशी वागते हे मलाच कळत नाही, भानच राहत नाही. चूक झाली माझी. पण मग जेव्हा शांत झाले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या राजवीरला तर कधीच काही होऊ शकत नाही. मयुरी बोलते तेच बरोबर, राजवीर जिवंत आहे. राजवीरला काही झालं नाही, तो आहे, तो इथेच कुठेतरी आहे. हा मयुरी, तो आहे ना? आणि मग मी विचार केला की राजवीरचं सगळ्यात जास्त प्रेम मयुरीवर आहे, तर मग तो सगळ्यात आधी कुठे जाणार? मयुरीला भेटायला. मयुरी जिथे, राजवीर तिथे. म्हणून मी इकडे आले बाळा, तुला भेटायला. काय बोलताय तुम्ही? जावई बापूंबद्दल पोलीस काय म्हणालेत हे तुम्हालाही माहितीये. आता तर सगळं जगजाहीर पण होईल. गुंदाताई, जगाचा कुठे विचार करताय? जगाचा नाही विचार करायचा, मनाचा विचार करायचा. आपलं मन काय म्हणते हे महत्वाचं आहे ना आबा. आणि पोलिसांनी तर शक्यता दर्शवली. आता
आता समजा ती बॉडीच सापडली नाही तर आपण कसा विश्वास ठेवायचा, हो की नाही? आणि मयुरी, तुझा विश्वास आहे ना की राजवीर आहे? तुला जेवढी खात्री आहे ना तेवढीच मला पण खात्री आहे, राजवीर जिवंत आहे. तू इथेच कुठेतरी हा आहे ना? आहे ना? पटकन मला सांगून टाका तो कुठे आहे ते. काय बोलताय तुम्ही? जावई बापूंना आम्ही आमच्या घरात लपवून ठेवलंय असं वाटतं का तुम्हाला? का मग तसं नाहीये का? राजवीर आहे ना? मयुरी, राजवीर आहे ना? हो ना? जिवंत आहे ना? इकडेच आहे ना तो? आबा आहे ना? राजवीर जिवंत आहे ना? हो हो ना? मला माहिती आहे की राजवीर आहे, इकडेच आहे. तू म्हणायचीस ना की राजवीर जिवंत आहे, तुझा विश्वास होता ना? माझा पण आहे. मला जाणवतंय की राजवीर इकडेच कुठेतरी आहे. कान तोंडी मोठा घास घेतो मालकीनबाई. नाही, तुम्ही मयुरीच्या बाबतीत जरा चुकीच वागलात. तुमच्या घरात मयुरीच्या बाबतीत असं काय घडलं असं वाटलं नव्हतं आम्हाला. आम्हा मयुरीच्या बाबतीत मी जे वागले ना ते चुकीचंच वागले. मी तिला जे काही बोलले, तिला घराबाहेर काढलं. ती जन्मातही विचार केला नव्हता की मी असं काहीतरी करीन माझ्या लाडक्या सुनेच्या बाबतीत, जिला मी मुलगी मानते. चुकले मी मयुरी. मी पापी आहे. पाप केलाय मी खूप मोठा. पण मला माफ कर म्हणून तर मी इकडे आले, मयुरीची माफी मागायला आणि तिला घरी घेऊन जायला. तू घरी आलीस ना की माझ्या मुलाला सुद्धा घरी यायला वेळ नाही लागणार. तो येईल, आपल्या दोघांचा विश्वास आहे. चल आपण घरी जाऊया, मी तुला घरी घेऊन जायला आले. चल बाळा. मालकीनबाई, मी काय म्हणते, मयूला अजून थोडे दिवस आमच्या सोबतच राहू दे इथे. का? जावई बापूंबद्दल जे काय झालंय ते फार वाईट झालंय, पण अजूनही ती जावई बापूंच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरते बघा. हो, मग त्यात वाईट काय? तिला मनापासून वाटतंय की राजवीर जिवंत आहे. तिची खात्री आहे म्हणून तर तिने हे मंगळसूत्र घातलंय ना अजूनही. बेटा, मला माहितीये की राजवीर जिवंत आहे. कुठे आहे ते फक्त सांग. मी 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 त्याला शोधायला आले. तू इकडेच कुठेतरी आहे ना? राजवीर, ए राजवीर, कुठे आहेस तू बाळा? अहो, तुझी मम्मा तुला घ्यायला आली आहे. राजवीर, राजवीर, तुझी मम्मा तुला घ्यायला आली आहे. राजवीर, तुला ऐकू येतंय का? ए राजवीर, आबा, आबा कुठे? राजवीर सर, तुम्हाला कंटाळा आलाय ना? हे तुम्ही खाणार? तुम्हाला बोर होत असेल तर हे बघा ना, हे बघा. काय नाही करायचं, फक्त ना ती गाडी जाते ना तेव्हा असा फक्त फोन हलवायचा, ठोकायचं नाही कुणाला. फक्त असं हे हे हे. मिस मयुरी, पाणी आणतात ना जरा. पाणी पाणी हो, पाणी आणायला गेल्या. आली कशी नाही अजून? फोन कर. नाही, नको. येईल ती, येईल, येतच असेल. घ्या, हे बघा, मयूरचं नाव काढलं आणि मयूरचा मेसेज आलाय. इथल्या इथे काय मेसेज करतेय? यामिनी मॅडम घरी आल्या आहेत. काय? यामिनी मॅडम का घरी आल्यात? पण त्या कशाला? शांत शांत शांत. ब्युटी, हे बघ, शांत हो. तुला आता नीट लक्ष ठेवावं लागणार आहे ब्युटी, कळतंय का तुला? हा,
बाहेर जर का कोणाला कळलं इथे राजवीर सर आहेत तर खूप खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मयू, तू काही काळजी करू नकोस. नाव ब्युटी इज ऑन ड्युटी. आता मला असं फार वेळ पडून राहून चालणार नाही.